हरिनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज जय. सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज जय. आदि. जवरी नाही देखील पंढरी वर्णिती थोरी वैकुंठी. मोक्ष सिद्धी ती हिंडे दारोदारी होऊन कामारी दिनरूप. वृंदावन सडी चौक रंगमाळा अभिनव सोळा घरोघरी. नाम घोष कथा पुराण होविया कांडणी पांडुरंग सुख. सर्व सुख देते असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ नांदत असे. तुका म्हणे जे न साधे सायाचे प्रत्यक्ष ते दिशे विटेवरी. महायोग पिठे सटे स्वभाव प्रतिष्ठांतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो सद्गुरु तुकया. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जोवरी नाही दिसली पंढरी वर्णितील खरी वैकुंठीची. जोपर्यंत पंढरी पाहिली नाहीस तोपर्यंत वैकुंठाचा मोठेपणा तू वर्णन करशील. जगद्गुरु तुकोबारायणला पंढरी महात्मा सांगायचे आपण कसं. पंढरी म्हणजे वैकुंठ. वैकुंठ भगवान विष्णूचं स्थान म्हणजे त्याला वैकुंठ म्हणतात. त्यांनी सगळं वैकुंठच करून टाकलं. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पंढरपूर हे भूवैकुंठ आहे. जोपर्यंत पंढरी पाहिली नाही तोपर्यंत वैकुंठाचा मोठेपणा तो. तेक्षे मोक्ष आणि सिद्धी सांगितलेले. काम करणारे चाकर होऊन दिनपणे दारोदारी फिरतात. वैकुंठ प्राप्ती झाली म्हणजे मग सिद्धी प्राप्त होतात. मोक्ष प्राप्त होतो. पण ह्या पंढरीचं महत्व त्याला कसं सांगायचंय का तिथे घरोघरी तुळशी वृंदावने आहे. सडा संमार्जन करून रांगोळ्याची पट्टी काढली आहे. असा हा उत्तम सोहळा आहे. तिथे कथा पुराण कीर्तन नाम घोष होत आहे. काढण्यात दळण्यात पांडुरंगाला ओव्या गात आहेत. पंढरपुरात आता चौकडच दळिता कांडिता जज गायीन मी अनंता. तिथे कथा पुराण कीर्तन नाम घोष आता ते काय आहे पंढरपूरला नाद. प्रत्येक मठामध्ये विना चालू आहे. 24 तास विना चालू असतात. किती मठ किती आश्रम किती मंदिर तिथं ते ब्रह्मनाथ चालूच आहे सारखा. नाम घोष चालू आहे. आणि श्रेयाशा दळताना कांडताना
दुसरं नाही काही म्हणत त्या. ओळ्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. हे पांडुरंगाचंच भजन नामस्मरण करतात, ओव्या गातात. हम्म. जगे राम राज्य काही उन्या मासी धरणी धरी पिक गळी ओळाल्या मसी. राम वेळ वेळा मी गाऊ ये दळीता कांडिता जीविता गे बाई. मग ते सर्व सुख सर्व काळ वेळेला असून ते साक्षात ब्रह्मच. मग तिथे सुखाला काय कमी. हा. पांडुरंग म्हणजेच ब्रह्म, पांडुरंग म्हणजे सुखी. तिथे काय सुखाला कमी आहे पंढरपूर मध्ये. म्हणून माहेर म्हणलं ना त्याला. पंढरपूरला माहेर का म्हणलं, माझे माहेर पंढरी आहे बिवरी शक्ती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझं माहेर आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या सायासाने ज्याची प्राप्ती होत नाही ते ब्रह्म पंढरी प्रत्यक्ष विटेवर आहे. तर ते ब्रह्म नित्य अविनाशी, पण ते निर्गुण आहे ना. आणि इथं सगुण झालंय. पुंडलिकाच्या भावाचा गोकुळ झाला येतात. ब्रह्म सदा सर्वगत सदा सम, याची अणु नाही विषय. ब्रह्म हे कायमच असतं. ब्रह्म कधीच कुठं जात येत नाही, कधी कमी होत नाही, कधी वाढत नाही. एका ठिकाणी आहे दुसरीकडे असं नाही. ते सगळ्या ठिकाणी भरलेलं आहे ते ब्रह्म. हवा कुठं नाहीये. हवा जशी सर्वत्र व्यापक आहे, आकार जसं सर्वत्र व्यापक आहे, तसं ब्रह्म त्याच्यापेक्षा व्यापक आहे. गगनाला ज्यानं गवसा निघाला असं ब्रह्म व्यापक. पण पंढरपुरामध्ये सगुण झालंय ना. कशामुळे सगुण झालं. पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली. पुंडलिक रायानं पुंडलिक साधू भेटल्यानंतरचा पुंडलिक, अगोदरचा पुंडलिक नाही पाहिजे आमचा. अगोदरच ते आहे ना आई बापाच्या गळ्याला द्वारे, तर तो बाईला खांद्यावर तो पुंडलिक नाही. आई वडिलांची सेवा करणारा पुंडलिक त्याच्या सेवेला संतुष्ट होऊन ते भगवान परमात्मा ते ब्रह्म सगुण झालंय ना विटेवर. तिथं काय सुखाला कमी आहे काही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या सायासाने ज्याची प्राप्ती होत नाही. मूळ निर्गुणाचं फक्त ज्ञान होतं. प्राप्त करायची वस्तू म्हणजे सायास करावं लागतं त्याला, नाही का. यासाठी केला होता म्हणजे ते ब्रह्म पंढरी प्रत्यक्ष विटेवर आहे ना. मग प्रत्येका करता प्रत्यक्ष जाऊन हात लावून दर्शन. पण आपली नजर सामान्य आहे त्याच्यामुळे आपल्याला काय येत नाही. संतांना दर्शन कसं झालं नजरेचा फरक आहे. त्यांची दिव्य दृष्टी असते त्याच्यामुळे त्याला ते उघड परब्रह्मच दिसते. दुःख वाटे ऐशी ऐकून या गोष्टी देणे घडे तुटी तुझा पायी. येतो कळवळा देखून या घात तरी तो फजित नाही ती. काय करू देवा ऐशी नाही शक्ती. दंडोनी पुढती वाटे लावू का म्हणे माझं जाऊ नको ऐशी दृष्टी पुढे किशी पांडुरंगा. अहो देवा ज्या योगाने तुमच्या पायाचा वियोग होता असली गोष्ट ऐकून मला दुःख होते. सर्व मनुष्याच्या प्रपंच संगतीने घात होत आहे हे पाहून मला मोठा कळवळा येत आहे. देवाचा वियोग नको म्हणतात. तेव्हा कायमचा अंतःकरणातच पाहिजे.
तुका म्हणे काही न मागवानिक, तुझे तुझे पायी सुख असे. सर्व आहे. देवाच्या पायी म्हणजे देवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी, देवाच्या नामस्मरणाच्या ठिकाणी. म्हणून तुझा विसरण व्हावा. हम्म. म्हणजे ज्या योगानं भगवंताचा वियोग होत असली गोष्ट ऐकून मला दुःख होतो. आणि ह्या प्रपंचानं घात केला म्हणले. हम्म. आपण संगती प्रपंचाची किती ना, हा. चिंतन प्रपंचाचं, संगती प्रपंचाची, प्रेम प्रपंचाचं. तो घात करीन नाही तर काय करीन? हम्म. जडच येतो, तो नाशकाच आहे. संसाराचं स्वरूपाचं वर्णन केलंय संतांनी. दुःखाचं मुळी म्हणले नाही का? हा. सुख नाही कोठे आले या संसारात. आणि मूळ सोडायचा विषय नाही, सोडायला सांगेल नाही ना. हम्म. पण ते संतांनी सांगितलं का प्रपंच सोडा म्हणून? नाही. आणि चिटक म्हणून सांगितलं का? नाही. मग काय सांगितलं? संसारी असावे असं नाही नसावे. हा. त्याला धरूही नका लई आणि सोडूही नका, तथास्तु राहा ना जरा. तथास्तु राहायचं, अलिप्त राहायचं. अलिप्त जळी कमळ जाईल. आपण चिटकतो म्हणून आपल्याला चटका बसतोय. त्याला आता लाल तव्याला हात लावल्यावर तर चटका देणारच आहे ना. राहायचं तर त्याच्यातच. मोठे मोठे साधू संत बहु सायाचे गेले, प्रपंच असताना मन नाही गुंतविले. सावध होई बापा, काळ लागला मापा. सावध होई बापा, काळ लागला मापा. आपल्यापेक्षा तर लई मोठा केला तिने प्रपंच. घात केला यानं, घात केला महाराज. आणि हे पाहून मला लोकांचा कळवळा येतो. त्यामुळे मी त्यांची वेळोवेळी फजिती करतो, परंतु ते ऐकत नाही. ऐकतील कशी काय? फजिती सहन करत्या, दुःख सहन करत्या, पण ऐकत नाही. नायकती मटकीची पुढे शिंदळीचे रडतीच नाही. किती सांगावं तरी तिने आपल्याला सांगायला काहीतरी मर्यादा पाहिजे ना. सकाळी सांगू ते काय करणार आहे संत. त्याला काही वाटतच नाही. परंतु ते ऐकत नाही तेव्हा काय करावे? यांना शिक्षा करून सन्मार्गाला लावावे असे मजमत सामर्थ्य नाही. आता काय पोरांना नाही अभ्यास केला तर आई बाप शिक्षा करत्या, मास्तर शिक्षा करत्या. आता या ना, मोठ्याला काय करावं? यांना काय शिक्षा करता येईल का? नाही. नाईलाज होतो ना. बरोबरीची पोरं झाली त्यांना काय करता येते. तसे आता आपण संत सांगायचं पण आपण काय ऐकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ही पांडुरंगा केवळ संसाराच्या प्रेमाने भरली बसलेली वेडी झालेली माझ्या दृष्टीने येऊ नको. लई प्रेम करते पण संसारात करते. एवढंच प्रेम जर देवावर केलं असतं तर एवढंच प्रेम देवावर केलं किती भक्ती होती. भक्ती म्हणजे काय? याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. चाललंय भगवंताच्या कृपेनं सगळं.
म्हणजे ठेविले आनंद बेसी राहावे चित्ता सुधारी समाधान. समाधान चित्ताना केलेला प्रपंच परमार्थ होतो. होतो का नाही? हा. म्हणून लईच संसारात रंगेल लोकांची गाठ नको पडून देव देव म्हणतो. लईच रंगले हा. त्यांची माझी भेट होऊ नको दे. शुक्राची विष्ठा माने सावकाश मिष्टान्नाची त्यास काय गोडी. देवी आभक्ताची आवडे पाखंड न लगे त्या गोड परमार्थ. श्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याची चित्त आनवरी. तुका म्हणे सर्पा पाजल्या क्षीर वमिता विखार विशी झाली. डुकराला काय आवडत? घाणच खात ना. आता ते राहत आहे त्याच्यात सगळं व्यवस्था तिथेच असती. झोपायचं तिथं, त्याचं घर आहे तिथं, पोरं तिथं, सगळं तिथंच असतं त्याच्यावर. तरी मजा येतच आहे ना ती. खाऊन चोर शकीची काय फरक आहे तरी त्याचा. त्याला जशी विष्ठा खाणे आवडते ना, त्याला जर गुलाबजामुन त्याला काही घेणं नाही त्याच्यावर. त्याला सवय आहे ना ती विष्ठा खायची. त्याप्रमाणे म्हणजे त्या डुकराप्रमाणे आवडताना पाखंड आवडते. नास्तिक लोक आहे ना, त्यांना परमार्थ नाही आवडत. परमार्थ करणारला त्रास देण्याला आवडत त्यांना. त्याच्यात मजा वाटते त्यांना. मग एखाद्याची माळ काढली का त्यांना आनंद होतो. घातल्यावर नाही होत. माळ घातल्यावर आनंद नाही होत, माळ काढल्यावर आनंद होते पाखंडी लोक, नाही का? म्हणजे त्यांना गाढवच म्हणलंय, डुकरच म्हणलंय थोडक्यात, नाही का? पाखंडीला पंचामृताचे जेवण कुत्र्यात घातले तरी त्याचे लक्ष हाडावरच असते. त्याला काय सुखी आहे पंचामृत? ते हाडच घालणार कधीची ना कधीची. हाडात काय आहे? हाडात काही नाही, पण त्याचा स्वभाव आहे ना. मूळ स्वभाव जाईना त्याचा एलकोट राहीना. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या. त्याचा एलकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. आता यांचा स्वभाव आहे त्याने ते हाड सगळायचं. तुकाराम महाराज म्हणतात, सर्पाला दूध जरी पाजलं त्याचं काय होईल? विषच होईल. स्वभाव आहे त्यात. हे सगळं आपण पाखंडी करताय सगळे दृष्टांत. पाखंड्याला जरी तुम्ही नेलं कीर्तनाला तर तो काय करणार? दोषच काढणार, कुचराचे श्रवण. जे पाखंडी लोकांना परमार्थ आवडत नाही, म्हणजे ज्यांना परमार्थ आवडत नाही ते पाखंडी आहे असं म्हटलं तरी चालेल, नाही? रास सब धुतला महातीर्था माझी, नवे जैसा तेजी श्याम कर्ण. रास सब म्हणजे काय? तांदूळ. रसव धुतला महातीर्था माझी, नवे जैसा तेजी श्याम कर्ण. रासप म्हणजे सांगता येईल का कोणाला काय?
नाही. हं? नाही माहित. रासभ. गाढव का? गाढव. भागीरथी सारख्या तीर्थात जरी धुतला हं. तरीही तो मोठ्या त्याची श्याम करणं गोडा होणार नाही तो. कवी नाही ना. ते लगेच लोळत आहे. ते किती तुम्ही ते लगेच लोळण खाली गाढव लोळे आले. तो कसं काय श्याम करणं होईल? नाही. त्याप्रमाणे दुर्जनाला किती जरी उपदेश केला हं. तर निष्फळ आहे. कारण मन शुद्ध नाही ना. नाही ना. अरे वरून तर लय कपडे भारी हो, काय सांगायचं आता. बहार से तो खूप बनी. हं. अंदर की जाने राम. आपलं मन जर शुद्ध नसलं ना, मन हं. काही उपयोग नाही. कितीही सांगा, कितीही सापाला तर साखर घालून जरी पाजली तरी त्याच्या आतली बी जाणार नाही. हं. आता त्याच्या त्या प्रत्येक नसातच विषय आहे. त्याला काय तुम्ही साखर घाला म्हणजे काही घाला. हं. तशी दुर्जनाला किती उपदेश करा. हं. महाराज म्हणतात कुत्र्यात दूध पाजले तरी ती त्या क्षणी ओकती. हं. तसं हा दुर्जन नाही का, संतांनी त्यांना किती दया दाखवली तरी ते त्रास देतातच परत. हा. नाथ महाराजांनी किती सहन केलं त्यांच्यावर, पण त्यांचा त्रास द्यायचा तारखा का चालूच. हं. एकदा त्रास देऊन थांबले का? नाही. नाही ना. नाथ महाराजांना ते प्रायश्चित्त घ्यायला लावायचे. नाथ महाराजांचं जर काही, आता नाथ महाराजांचं मन शुद्ध होतं ना. हा. आणि पाखंडी लोक वरून तलई शास्त्री पण मन शुद्ध नाही ना. हं. असं आहे. म्हणजे काय यांना किती काय करा. रासर धुतला महातीर्था मागे नवे जैसा क्षम करणं. ती खळा काय केल्या उपदेश नवीची मानस शुद्ध त्याची. सरकशी पाजले सरकर पियुष अंतरीचे वीस जाऊन म्हणे श्वाना. हं. शिरीचे भोजन सवीची वमन जीवी तया. जीवी नवज्वरे तापले शरीर लागल्या शिर विषतुल्य. देवी परमार्थ जी दुराविला तया लागे झाला संपात. काही दयाच्या झाली नेत्राची देखितो चंद्राची पीतवर्ण. तुका म्हणे मद्यपानाच्या ओढी न रुचीच्या गोडी नवनीताची. ज्याचा देह नवज्वराने तप्त झालाय. हं. नवज्वर म्हणजे काय? नाही ते बरं आहे. काहीतरी सांगण्यापेक्षा माहिती नाही बघ ते बरं आहे नाही का. ज्वर म्हणजे ताप आहे, पण नवज्वर म्हणजे काय ते नाही. तापाचाच प्रकार आहे. ज्वर म्हणजे ताप. नवज्वर म्हणजे त्याच्यातला जाल ताप म्हणायचा आपण जरा तप्त झालाय. हं. चहाचा ताप नवज्वराने तप्त झालाय, त्याला दूध विषयासारखे. आता आपण सुद्धा ताप आल्यावर दूध देत नाही ना. नाही ना. चालत नाही ना त्याला ते. हं.
तापाच्या पेशंटला दूध चालत नाही ना. नाही. नवज्वर म्हणजे थोडा डेंजर ताप. काही ताप असा बेकार असतो. मेंदूवर जातो ना पास. हा. त्याप्रमाणे ज्याने परमार्थाचा त्याग केला त्याला खरोखर संनिपात झाला आहे. सगळे अभंग हे त्याच असते. त्याला परमार्थ आवडत नाही, परमार्थाचा त्याग करतो त्याला संनिपात झालाय. ज्याच्या डोळ्याला कावीळ झाली आहे. आता एक कावीळ शब्द जुन्या काळात काय म्हणत होते कावीळेला? जुन्या काळात कावीळच म्हणत होते का? कामीन म्हणत होते, कामीन. हा का? म्हणजे आम्हाला सुद्धा आठवत आहे. कोबराईन तो शब्द वापरले, कामीन जयाच्या आधी नेत्राशी. म्हणजे त्याला कावीळ झाली, त्याची डोळे पिवळे होतेत ना. कावीळ शब्द हा नवीन आहे आता. जुने लोक कामीनच म्हणत होते. ऐकलेलं आहे बऱ्याच. ते कावीळ झालेल्या माणसाला चंद्र पिवळा दिसतो. का बरं? चंद्र पिवळा आहे का? नाही. त्याचे डोळे पिवळे, मग त्याला पिवळं नाही दिसत, मग काय दिसत? हा. ज्याला दारू पिण्याची आवड आहे त्याला रोण्याची रुची नाही. ज्याला दारूची आवड आहे त्याला म्हणायचं तू दारू पिऊ नको, गावरान तूप घेऊन जाईन शिरा करून खाय. ऐकत नाही ना. आता दारू भारी आहे का तूप भारी आहे? तूप भारी, पण त्याला विचारायचं तुला घेऊन जाय बाबा लागलं तर आमच्याकडून उदारणी. आणि तू गावरान तूप घेऊन जाय, तुला दारू काय पिऊ नको. तो काय करील? फुकट बी नाही नेणार. तो म्हणून मला फुकटच नाही लागत. गावरान तूप काय भाव आहे, पण तो मला म्हण नको म्हणून मला. ज्याला दारूची आवड आहे त्याला काय तुमचं लोणी काय देतात तुम्ही काय काही द्या, त्याला ती दारू म्हणजे अमृत आहे त्याच्यावाला. ती त्याच्या आवडीचा विषय आहे तो. मग त्याला महाराजांनी जेवढे दृष्टांत सांगितले त्याच्याकरताच सांगितले का बुवा त्याला परमार्थच, जो परमार्थ करत नाही, परमार्थापासून लांब आहे, परमार्थाचा थोडा, त्याला दुर्जन म्हणलंय, त्यालाच नास्तिक म्हणलंय, त्यालाच पाखंडी म्हणलंय. बरं, जे सरळ मार्गी त्यांना नाही म्हणलेलं. जे स्वतः करत नाही दुसऱ्याला त्रास देते त्याला पाखंडी म्हणते. काही काही विचार सरळ मार्गी तुमचं चालत आहे व्यवस्थित, आमचं काही नाही, त्यांना नाही हा दोष. ज्याचं मन शुद्ध नाही ना त्याच्याकरता ही टोली. परमार्थ करणारे करणारा त्रास देतात ना, सालो मालो. तुकाराम महाराजांची लई कीर्ती जिकडे तिकडे तुका बरायची आपण कोणी म्हणायचं, मग सालो मालोचं दुकान बंद पडत. त्याचे कार्यक्रमही कोणी ठेवेन आणि कोणी ऐका नाही. काय करायचे मग, तुकाराम महाराजांचे अभंग चांगले ऐकून घ्यायचे कीर्तनात.
आणि मग तेच अभंग दुसऱ्या गावात जाऊन सांगायचे, फक्त सालो म्हणे, तुका म्हणे नाही, सालो म्हणे म्हणायचे. आमचे अभंग आहे म्हणायचे. अभंग तुकाराम महाराजांचे. हा. शेवट राहतं ना तुका म्हणे, ते म्हणायचे सालो म्हणे. म्हणजे आशांना म्हणले दांभिक. हा. सरळ माणसा करता नाही ते टोले. हे जसं त्याला आता ते लईच विषयग्रस्त झालेला आहे. त्याला काय तूप आवडत आहे म्हणले, तो दारूच देणार नाही का. जो विषय आता रंगलाय त्याला विषयच आवडणार आहे ना. आता असो म्हणा भक्ताची कथा न होई दूषित हरिनामी, नाही त्याची कदा गोष्टी करू मा. जीवे प्रायश्चित त्याच्या नावी. कशाला आपली जीव तरी खराब करायची, आपली वाणी तरी खराब करायची नाही का. व्यर्थ आपली वाणी त्याचं कर्म त्याच्या संग. अहो हे सगळं झालं पण साधूला राहत नाही ना. नाही. कुत्र्याला जशी गती जाणवत नाही ती गाडीच्या मागे लागत आहे. पण आता लहान गाडीच्या मागे लागलं तर ठीक आहे, पण आता मोठ्या गाडीच्या मागे लागून काय होईल. लहान गाडी तरी पाडीन बा एखाद वेळेस गाडीवाला घाबरत. ते मोठ्या गाडीला येणं देतं मोका. सही ते. आता म्हणजे त्याला प्रगती सहन होत नाही कुत्र्याला. त्याच्या पुढे चाललंय ते गाडी. तशी साधूला अधोगती सहन होत नाही, म्हणून साधूला अधोगती सहन होत नाही ना जीवाची. आईचं अंतःकरण करुणेची उपाधी घेऊन आलाय ना साधू. आता हे मना भक्ताची गोष्ट राहू दे, तू मात्र हरी नाम चिंतनाविषयी उदास होऊ नकोस. जगद्गुरु तुकोबा आपल्या मनाला सांगतात, जाऊ दे आता त्यांचं काही डोक्यात घेऊ नको तू. तू तुझं चिंतन कर बरं, काही उदास होऊ नको. त्या मनाला सांगतात जाऊ दे. त्यांना गण समजून सांगितलं ते ऐकतच नाही. मग आपलं तरी का नुकसान करून घ्यायचं, आपला वेळ का वायाला घालायचा. आपलं चिंतन तू कर. तू त्यांच्याशी बोलू नको, कारण त्यांचे नाव घेतलं जे प्रायश्चित्त द्यावे लागते. भक्ताचं संग न बोललेलाच फायदा आहे ना. न बोललेलं चांगलं, बोलून नागाने खेळ. ऐकत तर नाहीच. कशा करता वाचे सीमित म्हणजे आपली. सकाळचे प्रहरी माकडाचे नाव घेऊ नये, तशी अभक्ताची सर्व काळ घेऊ नये. माकडाचं फक्त सकाळी नाही घेऊ रामप्रहारात, पण अभक्ताचं कधीच घेऊ नये. काय म्हणतात बा, इंद्राच्या नांगीत विष असतं, पण हा भक्ता त्या सगळ्या शरीरात विष असतं. बोलला तरी ते गरळच वाचणार, पुढे गेला तर काडीच लावणार, राखेलच टाकणार नाही. तो गेला का ते घरात भांडण लागला समजायचं. मन थरा नाही का. कैकेयीची दासी ती एकदा म्हणले मला लंका कशी पाहायला जायचं. सोनीची लंका पाहिजे तिला.
नंतर फार सगळं विजय झाला. हा. भगवंत इकडं आले, पुन्हा सुरू झालं. मला आहे ना एकदा लंका पाहायची होती. विषय नव्हता ना. हा. ही गेली सगळी लंका पाहून आली. कुंभकर्ण कसा आहे ते पाय कुंभकर्णाच्या घरी गेली. कुंभकर्ण तर मारेलच होता, सगळेच मारेल होते ना, विभीषण सोडून कोण राहिलं होतं. मग त्या मंडळीला भेटली ती कुंभकर्णाच्या, तिथे पोरग होता. अरे पोरग कोणाचं आहे म्हणे. माझी म्हणे. कसं काय वाचलं म्हणले. तिकडे माहेरला होतं मग त्याच्यामुळे वाचलं म्हणले. आता आलं इथं, केला कार्यक्रम तिनं लगेच. अरे म्हणले मग तो वाटा नाही का एवढ्या राज्यामध्ये नाही. तू मूर्ख का म्हणली, तू विभीषण राजा झालाय, गाडीवर बसला, तू खुशाल करतो म्हणले. तत्कर म्हणले, तत्कर देवाला प्रसन्न करून घे आणि राज्य घे म्हणले तुला. केलं त्या पर्यंत. तप केल्यानंतर मग आता देव प्रसन्न झाले होते. तिथं काय ब्रह्मदेव वरदान करून टाकलेलं वरदान. तो विभीषणाला बी आवरणानं युद्धामध्ये मग त्या विभीषणाला हरवलं, तो राजा झाला तिथं. आपला मुद्दा काय होता, म्हणतात तिकडे गेली तरी भांडणच लावून आली ना. इकडे तर रामवनासार काढून दिलाच. तिकडे गेली तरी तिनं कार्यक्रम केला. काही बरोबर नेहमी असते ती. काही अशी होती ना, काही बरोबर गेली होती ती. तात्पर्य, कारण त्यांचे नाव माकडाचे नाव घेऊ नये, तसे अभक्ताचे सर्व काळ घेऊ नये. अभक्त तसं या अभक्त मातल्यावरच देव खरा अवतार घेतो नाही का. दैत्य जे मातली, मग त्यांच्या करता देवाला अवतार घ्यावा लागतो. भक्ता राखे पाया पाशी, दुर्जना के संकारी. तुका म्हणे आता आठवू मग देणे सर्व काळ रूप. आता काय करू आपण, देवाची आठवण करू, देवाचं नामस्मरण करू. देणे सर्व काळ सुख, देव मंगळे, भगवंताचं नाम मंगले. मंगलम भगवान विष्णू म्हणताय ना. तुकाराम महाराज म्हणतात आता मंगलाचा निरंतर आठव करू, त्या योगाने सर्व काळ सुखाचा जातो. सगळं सुखात असतो, आनंदात असतो ना. मग म्हणून हे काय, यांच्या नादी न लागलेलंच बरं म्हणले. काय करणार आहे, संतांचं मत अंतःकरण तुटतं, परंतु जीव ऐकत नाही. एक तर पुण्य नसतं, विषयामध्ये रमलेला असतो. त्याचं पुण्य उदयाला आलं तो ऐकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे जाऊ द्या, त्याला काही बोलाय नाही तर आपण आपलं नामस्मरण करू नाही का. आपलं चिंतन करून आपल्या आनंदात राहू. आनंदी निर्भर काय नाम संकीर्तन साधन पैसोके जळतील पापी. सदा नाम घोष करू हरिकात, तेने सदा चित्ता समान. कुंडली कवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.